नमस्कार. रत्नागिरी फेडरेशनतर्फे आयोजित आजच्या उद्योग विकास परिषद आणि या राज्याचे तडफदार उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांचा नागरी सत्कार आणि विविध उद्योजकांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उद्योगमंत्री आदरणीय नामदार उदय सामंतजी, एचपीसीचे संचालक व ज्येष्ठ पत्रकार आदरणीय उदय निरगुडकरजी, फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धनजी, दीपकजी गद्रे, राजीवजी, माजी आमदार राजू सावंत, वरिष्ठ उपाध्यक्ष अण्णा सावंत साहेब, आपल्या जिल्ह्याचे शिस्तीचे जिल्हा पोलीस प्रमुख धनंजय कुलकर्णीजी, चेंबरमधल्या आमच्या टुरिझम कमिटीचे चेअरमन संतोष तावडेजी व या ठिकाणी उपस्थित असलेले विविध वरिष्ठ अधिकारी, सर्व उद्योजकांचं, सर्व बंधू भगिनींचं, या राज्यातल्या व्यापार उद्योग क्षेत्राचे शिखर संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं या समारंभाला मनपूर्वक स्वागत करतो. प्रशांतजींनी उद्योग मंत्र्यांच्या बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. या राज्यातल्या उद्योग विश्वात सामंतशाहीचा उदय झाल्यानंतर राज्यातल्या उद्योग विश्वात काय बदल घडत गेले याचे पदर उलगडणार आहेत उदय निरगुडकर. असा एक दुहेरी संगम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्यावेळी भारत सरकारच्या कामाचा उल्लेख होतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर एक नाव प्रामुख्याने येतं, नितीन गडकरी यांचं. तसं या महाराष्ट्रात घडतं की महाराष्ट्रात काय सरकार करतंय तर हे बघताना आमच्या समोर पहिल्यांदा उदय सामंतांचं नाव येतं. या राज्याचे उद्योग मंत्री झाल्यानंतर ज्या तत्परतेने, ज्या तडफेने त्यांनी या राज्यातल्या उद्योग क्षेत्रासाठी अनेक वेगवेगळे निर्णय घेतले, त्यातल्या अनेक घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. एवढ्या वेगानं निर्णय झालेले यापूर्वी मी कधीही बघितले नाहीत. गेले 23 वर्ष मी महाराष्ट्र चेंबरवर वेगवेगळ्या पदावर काम करतोय. तत्पूर्वी स्थानिक चेंबरवरचं काम केलं असेल. अनेक प्रश्न आम्ही अनेक वेळा अनेक मंत्र्यांच्याकडे नेले, अनेक प्रश्न सुटले सुद्धा, परंतु त्याला बराच कालावधी लागायचा. बऱ्याच वेळेला आम्हाला ते प्रश्न मंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवताना बराच त्रास व्हायचा आणि या प्रश्नांच्या साध्या प्रश्नांच्या सोडवणुकीला सुद्धा अनेक काल जायला लागला. तसं उद्योगांच्या मध्ये, व्यापाऱ्यांच्या मध्ये एक प्रकारचं निराशेचं वातावरण तयार होतं. सर्वसाधारणपणे आम्ही एखाद्या मंत्र्यांच्याकडे गेलं की आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन देतो. मंत्री शेरा मारतात, ते निवेदन पुढे जातं. काही वेळेला ते प्रोसेस होतं, काही वेळेला ते रद्दीतही जात असेल. पण आम्हाला समाधान असतं की आम्ही निवेदन दिलं, त्यांनी शेरा मारला, आम्ही फोटो काढला, पेपरमध्ये छापून आला की आम्ही ही मागणी केली, पेपरमध्ये बातमी आली, विषय संपला. ती मागणी मंजूर होते की नाही हे कधी कळतच नाही. प्रशांतसारखे फॉलोअप करणारे फार कमी पदाधिकारी असतात. वेगळाच उद्योगमंत्री आम्हाला मिळाला. पहिल्या दिवशी ज्यावेळी आम्ही निवेदन दिलं जागेवरच निर्णय. आमच्याकडे कोल्हापुरात एक म्हण आहे, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. अशा प्रकारचा उद्योगमंत्री आम्हाला मिळाला. हे आम्हाला कधीच अपेक्षित नव्हतं की अशा प्रकारे तो होऊ शकतो. ज्याच्या अखत्यारीत असेल त्या अधिकाऱ्याला थेट फोन आणि ते काम झालंच पाहिजे. आणि असं कधी घडलंच नाही की यांनी ते काम केलं नाही. अनेक प्रश्नातला माझा असा अनुभव आहे. कोल्हापूरच्या एका बैठकीमध्ये आमच्या कोल्हापूरच्या सगळ्या उद्योग संघटनांच्या प्रमुखांना आम्ही आमंत्रित केलं होतं. अनेक आमचे 10 वर्ष 15 वर्ष पेंडिंग प्रश्न होते. आमच्या सगळ्यांची अपेक्षा हीच होती की मंत्री निवेदन स्वीकारतील, सह्या करतील आणि आम्ही आपलं फोटो काढून निघून जाऊ. याने तिथंच सुरू केलं. तुमच्या प्रश्नाला तिथंच फोन. मग त्यांना 5 एकर जागा ESIC ला पाहिजे, ती अलर्ट झाली. फायर स्टेशनला पाहिजे, ते अलर्ट झालं. गाड्या पाहिजेत पोलीस स्टेशनला, त्या पालकमंत्र्यांना फोन केला, 2 गाड्या तिथेच मंजूर केल्या. 7 विषय त्यांनी जागेवर निर्णय घेऊन दिले. आमच्या सगळ्या अध्यक्षांना प्रश्न पडला की आता नेमकं मागायचं काय यांच्याकडं, कारण प्रिपेअर्डच नव्हतो आम्ही की आम्हाला लगेच मिळेल. आता निवेदन द्यायचं आणि जायचं एवढंच अपेक्षेनं आम्ही त्यांच्यापर्यंत आल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेणारा उद्योगमंत्री असेल आणि जर कोणी म्हणत असेल की महाराष्ट्राला उद्योगाला पूरक वातावरण नाही तर त्यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. या राज्यामध्ये अतिशय वेगानं सरकारची टॅगलाईन आहे, वेगवान निर्णय गतिमान सरकार, ते प्रत्यक्षात घडते याचा मी साक्षीदार आहे. हे इथं बसलेत किंवा त्यांचा सत्कार आहे म्हणून त्यांच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे यासाठी मी बोलत नाही. हा मी घेतलेला यांच्या कामाचा अनुभव आहे. आता वेदांत गेला म्हणून फार बोंबा मारल्या आम्ही सगळ्यांनी, तर आमच्यासाठी ते चांगलंच घडलं का त्या पार्श्वभूमीवर आम्ही यांच्याकडे गेलो की आमचं ते 2300 कोटीचं अनुदान पेंडिंग आहे. 2 टप्प्यात ते अनुदान रिलीज झालं.
सगळ्यांच्या बँकेत ते 2300 कोटी रुपये जमा झाले, आम्हाला 23 रुपये सुद्धा खर्च करावे लागले नाही, कोणाला चहा द्यावा लागला नाही, त्यांचाच चहा पिऊन आलो आम्ही। एक मोठी मागणी 2 वर्ष करोनाच्या कालखंडात पेंडिंग होती, 2 वर्ष आम्हाला इन्सेंटिव्ह स्कीमचं एक्सटेन्शन पाहिजे होतं, ते मिळतच नव्हतं, त्या फाईल ते माहित नाही का फाईल सरकतच नव्हती पुढं, याने तोही निर्णय घेतला, त्याला राज्यातल्या उद्योगांना एकत्रितपणे 30,000 कोटीचा फायदा होणार आहे। आपण या गोष्टी सांगतच नाही, एक वेदांत गेला म्हणून आम्ही बोंबाबोंब सुरू केली, परंतु जे मिळालं त्याचा तरी हिशोब कोणीतरी घातला पाहिजे। वेदांत गेला तर या उद्योगमंत्र्यांनी भूमिका घेतली की जे उद्योग या राज्यात आहेत ते सक्षम झाले पाहिजेत, त्यांच्या अडचणी तर कोणीतरी ऐकून घेतल्या पाहिजेत। आणि बऱ्याच वेळेला असं करतात, पवार साहेबांच्या वर यांनी काम केलं त्यामुळे यांना माहिती आहे की माझा मतदारसंघ हा चांगला असलाच पाहिजे। रत्नागिरीचे स्वरूप मी गेल्या 10-20 वर्षापूर्वी बघायचो आणि आजचं स्वरूप पूर्ण बदललेलं दिसतंय, अतिशय चांगलं शहराचा एक फील या शहरात आल्यानंतर येतो। तुम्ही तुमचा मतदारसंघ तर चांगला करतायच, परंतु तेवढ्यापुरतं तुमचं काम मर्यादित नाही, चंद्रपूरलाही गेले, राज्याच्या कोण्या कोपऱ्यात जाऊन तिथं काय आणता येईल, म्हणजे सगळंच माझ्या रत्नागिरीत आणतो असं नाहीच आहे, हे प्रत्येक क्षेत्रात काय योग्य आहे तिथं काय आणता येईल याचा विचार करून त्या ठिकाणी ती गोष्ट देण्याचा प्रामाणिक प्रयत्नाने यशस्वी प्रयत्न करणारा उद्योगमंत्री आम्हाला लाभला आणि तुम्ही सगळे भाग्यवान आहे की तुमच्या जिल्ह्याला लाभला आणि प्रशांतजींनी संधी साधली। आता पहिला नंबर राज्याने मिळवला गुंतवणुकीमध्ये, आम्ही विचार करतो तर महाराष्ट्र चेंबरतर्फे साहेबांना कधी बोलवायचं तर आम्ही विचार करेपर्यंत प्रशांतजींनी सिक्सर मारून टाकला। अर्थात तुमचा अधिकार पहिला होता रत्नागिरीकरांचा, आपला घरच्या लोकांनी तो सत्कार पहिला करणं याचा एक आनंद वेगळा असतो। त्या उद्योग मंत्र्यांनी जे टीका करत होते त्यांना कृतीतून उत्तर दिलेलं आहे, त्याला उत्तर द्यायची गरजच नाही। सरकारच्या रिपोर्टमध्ये सर्टिफाय झालं की सर्वाधिक गुंतवणूक आमच्या राज्यात आली, अनेक नवीन प्रोजेक्ट येत आहेत, आमचे असलेले प्रोजेक्ट सक्षम होत आहेत आणि अगदी नुसते मोठे प्रोजेक्ट नाही तर उद्योजकाला नवीन तरुणाला मगाशी जे शिर्के साहेबांनी व्यथा व्यक्त केली तर CMEGP PMEGP चे कर्ज हे नुसते कागदावर न राहता ती प्रत्यक्ष त्या मुलांना मिळाली पाहिजेत, यासाठी यांनी ज्या पद्धतीने ड्राईव्ह हाती घेतलाय असं कोणी केलेलं आम्ही यापूर्वी कधी बघितलं नाही। त्या बैठकांचा मी साक्षीदार असल्यामुळं मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो की अदरवाईज अशी प्रकरणात बँकेचे आमच्या सिंग साहेब इथं आहेत, आमच्या मॅडमनी मगाशी सांगितलं की किती शेकडो प्रकरणं रिजेक्ट झाली, तर नेमकं किती रिजेक्ट किती सँक्शन कोल्हापुरातल्या बँकवाल्यांना त्यांनी चांगल्या मराठीत समजावून सांगितलं, त्याचा फरक आम्ही बघतोय कोल्हापुरामध्ये। आता प्रकरणं फास्ट प्रोसेस होत आहेत आणि सँक्शन होत आहेत आणि मला बँकर्स नाही या निमित्तानं सांगायचं आहे, आमची चे झोनल मॅनेजर इथं आहेत, केंद्र सरकारनं CGTMSE खाली तुम्हाला गॅरंटी दिली आहे तर तुम्ही फार आडेवेडी घ्यायचं काही कारण नाही। आता साहेबांनी तेच सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा तर आमच्या राज्यातला नवीन छोट्या उद्योजकाला प्रेरणा मिळेल, त्याला सहाय्य मिळेल आणि सरकारनं स्पेशली यासाठी उदय सामंत साहेबांचा अतिशय पुढाकार राहिलेला की छोट्या उद्योजकांना सुद्धा अशा प्रकारचा सपोर्ट मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या राज्यात उद्योग आणि व्यापार क्षेत्राला एक व्हायब्रन्सी निर्माण करून देण्याचं काम उदय सामंतांच्या नेतृत्वाखाली राज्यभर होतंय। म्हणून मी तर सांगितलं की आम्हाला तसं एक डेव्हलपमेंट काय झाली हे बघायला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नंतर जर आमच्या डोळ्यासमोर पहिला नाव येतं तर ते उदय सामंतांचं येतं। मी हे उद्योग क्षेत्रात नसलेल्या लोकांची प्रतिक्रिया सांगतोय, आमचं तर खातच काम तुमच्याकडे तेव्हा आम्हाला तुम्ही दिसणार सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पण ज्याचा त्यांच्या खात्याशी संबंध येत नाही तो माणूस नोटीस करतो की या मंत्र्याचं काम जास्त आहे, सगळीकडे काम दिसते, हे एक नॅचरल रिॲक्शन लोकांच्याकडून येते, ह्याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट कुठलं असू शकत नाही। आणि खऱ्या अर्थानं असा उद्योग मंत्री तुम्ही रत्नागिरीकरांनी आम्हाला राज्याला दिला, याबद्दल रत्नागिरीकरांनाही मी धन्यवाद देतो की तुमच्या मातीचं हे कर्तृत्व आमच्या राज्याच्या उद्योग क्षेत्राला देशात अव्वल नंबरवर नेण्यासाठी नक्की प्रयत्न करते आणि यशस्वीपणे प्रयत्न करते, त्याला आम्हाला मनापासून आनंद होतोय। अनेक गोष्टी आहेत सांगायसाठी, आपल्याला या सगळ्यांचं ऐकायचं आहे, यांच्या कर्तृत्वाच्या वेगवेगळ्या गोष्टी उदय निरगुडकरजी ज्या पद्धतीनं खोलून उघडकर समोर आपल्या समोर ते ऐकण्याचा आनंद एक वेगळाच असेल। आणि ह्या सत्काराच्या वेळेला सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगताना काही आमच्या अपेक्षाही मांडल्या पाहिजेत, कारण एक व्यासपीठ मिळतं आम्हाला आमच्या अपेक्षा तुमच्या समोर मांडायला। तर अनेक जिल्ह्यामध्ये साहेब स्वतः जात आहेत आणि आता आम्हाला सगळे लोक सांगतात उदय सामंतनाच बोलवा, ही ख्याती झाली की हे आले तर जागेवर निर्णय होणार आहेत, तेव्हा आता ते असले तरच तो कार्यक्रम करा असा आमचा उलटा दबाव आहे आता, तेव्हा ते थोडंसं तुम्ही आमच्या एवढं फेवर करा। तर माझी साहेबांना एक विनंती आहे की आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लोकांचा जो विजय दरादा सांगितला तो काहीतरी मार्ग निघेल त्यामध्ये, मी त्या विषयावर बोलणार नाही। MIDC इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम आपल्याकडं सगळ्या MIDC मधून समोर येत आहेत, तर आपण एक पॉलिसी म्हणून
6 रेव्हेन्यू डिव्हिजन मधल्या 5-5 MIDC सिलेक्ट करून अशा 30 MIDC फर्स्ट फेज, अशा एक फेज वाईज आपण त्या MIDC टोटली इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट ऑफ द आर्ट तिथलं होईल. मग तिथले रोड असतील, स्ट्रीट लाईट असतील, या सगळ्यांना स्वतः पुढाकार घेऊन MIDCच्या माध्यमातून अशा प्रकारचं एक धोरण आपण सुरू जर केलं तर आमच्या ज्या छोट्या छोट्या तक्रारी आहेत त्यासाठी आम्हाला एनर्जी तुमच्यापर्यंत येण्यासाठी किंवा उद्योजकांनी आम्हाला आग्रह करण्याची गरज पडणार नाही. आता CETPचा एक कॉमन प्रॉब्लेम साहेब आपल्याकडे सगळे लोक सातत्याने मांडतात. तर आपण ज्यावेळी नवीन MIDC उभी करतो इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही CETP त्यात इन्क्लूड करूनच MIDC मध्ये प्लॉट अलॉटमेंट जर केलं तर हा नंतरचा प्रश्न जो आहे की पोल्युशन झालं किंवा लोकांच्या तक्रारी आल्या मग विरोध झाला, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या खरं तर आम्हाला गडबड असते प्लॉट द्या म्हणून. आम्हीच आग्रह करत असतो की तुमचं बाकीचं होऊ दे रस्त्यानंतर आम्हाला एकदा प्लॉट द्या, आम्ही आमची बिल्डिंग बांधायला सुरू करतो. पण नंतर ओरडालाही आम्हीच येतो की तुम्ही दिली पण आता आम्हाला हे नाही मिळालं, रस्ता नाही मिळाला, CETP नाही. पण आता हे सुरू करतानाच पॉलिसी म्हणून जर अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं तर नक्की त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे प्रश्न सुटण्यामध्ये आम्हाला मदत मिळेल. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी सरकारकडे सातत्याने जावं लागते, ते जावं नाही. सुदैवानं आम्हाला पॉझिटिव्ह मिनिस्टर मिळाला, त्याचा फायदा आम्हाला आमच्या डेव्हलपमेंटसाठी करून घ्यायचा. नवीन प्रोजेक्ट कसे आणता येतील, नव्या टेक्नॉलॉजीचा वापर आमच्या राज्यातल्या छोट्या छोट्या शहरापर्यंत कसा पोहोचेल यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्र चेंबर या राज्याची शिखर संस्था या नात्यानं सातत्यानं या सगळ्या विषयावर काम करत आलेलं आहे. आणि या सगळ्यासाठी ज्यावेळी आम्ही मंत्री महोदयांच्याकडे गेलो त्यावेळी आम्ही कधीही नकार घेऊन आजपर्यंत परत आलेलो नाहीये. कोणतेही काम केलं आणि ते झालं नाही असं अजूनपर्यंत तरी माझा अनुभव त्यांच्या बाबतीत नाहीये. हे आपल्या सर्वांसाठी देशी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मला पुन्हा एकदा आपल्या राज्यातल्या सर्व व्यापार उद्योग क्षेत्राच्या वतीनं उद्योग मंत्र्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. आजचा हा सत्कार तर एक छोटंसं प्रतीक आहे. ज्या पद्धतीनं आपण काम करताय नक्कीच या राज्याचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. आमच्या प्रत्येक उद्योजकाला आमच्या हक्काचा उद्योग मंत्री या राज्यात आहे ही जी भावना आपण तयार केली, हा विश्वास आपण निर्माण केला, हे फार मोठे यश आपलं आहे. कोणीही राजकीय विरोधक काही जरी बोलत असले तरी वस्तुस्थिती आम्ही जाणतो आणि त्यामुळं आपल्या या कामाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आपण अशाच पद्धतीनं या राज्याच्या उद्योग क्षेत्राला न्याय द्यायचा प्रयत्न करून हे राज्य देशामध्ये नवीन गुंतवणुकीसाठीच नाही तर एकूणच उद्योगामध्ये क्रमांक 1 वर राहील याचा मला विश्वास आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी आदरणीय उद्योग मंत्र्यांचा नागरी सत्कार केलात आणि अनेक उद्योजकांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. याबद्दल मी प्रशांत जी त्यांच्या संपूर्ण टीमचं फेडरेशनचं मनापासून अभिनंदन करतो. आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि सन्मान केला याबद्दलही मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.